बंगल्याच्या त्याच्या बेडरूममध्ये. आता तो आज जवळपास 10 महिन्यांनी आला होता. त्याला खूप चांगलं वाटत होतं. खरं तर मधले 9 महिने नक्की कुठे गेले याची त्याला खबरच नव्हती. पण तरीही असं वाटत होतं की खूप दिवसांनी तो घरी आला आहे. काही वेळ तो त्याच्या खोलीमध्ये आराम करत पडून राहिला. रात्री 9 वाजता आसावरी त्याच्यासाठी सूप घेऊन आली. त्याच्या तोंडाचा आकार लहान झालेला, त्यामुळे त्याला काहीही खाता येत नव्हतं. सूप घेतल्यावर त्याला बरं वाटलं. ती खोलीतून निघून गेली. तो बेडवर आडवा झाला. पडल्या पडल्या त्याला झोप येऊ लागली होती आणि तितक्यात खोलीच्या दारावर नॉक झालं. त्याची झोप मोड. कोण आहे? राजने विचारलं. सर, मी आहे, केशव. ये आत, ये आत, राज म्हणाला. केशव आत आला. त्याच्या हातात फोन होता. त्याने पहिलं दार लावला आणि तो राजच्या जवळ आला. काय झालं केशव? एवढ्या रात्री आलायस म्हणजे काहीतरी झालंय. राजने ओळखलं. सर, मी ज्या माणसांना ते काम दिलं होतं त्या माणसांनी आत्ताच एक सावध शोधलंय. तो व्यक्ती त्यांच्या ताब्यात आहे. ते त्याला घेऊन आता आपल्या भुकुमच्या फार्म हाऊसच्या दिशेने निघालेत. सर, मला वाटतं आता जर आपल्याला तिथे जाता आलं तर बरं झालं असतं. जायला काही नाही रे, गेलोही असतो. पण आता तिथे गेलो तर परत कधी येणार आणि तिथे राहू शकणार नाही. त्या बंगल्याची अवस्था काय आहे मला माहिती नाही. सर, त्या गोष्टीची तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला सांगितलं नाही, कदाचित विसरलो सांगायचं. पण माझ्याबरोबर दिवेआगरला एक मित्र होता राहायला. अगदी विश्वासातला आहे. गरीब आहे. मी तिथे केअरटेकर म्हणून कामाला ठेवलं होतं. बंगल्याची साफसफाई वगैरे सगळं तोच करतो. आउट हाऊसमध्येच राहतो. त्याला मी सांगितलं होतं की हे 2 जण तिथे येतील. चांगलं केलंस. बंगल्याची साफसफाई होईल आणि तिथे तसंही कोणीतरी विश्वासाचा माणूस हवाच होता. केशव, हुशार झालास, राज म्हणाला. ठीक आहे, मग आपण जाऊ आता. तसेही रात्रीचे 10:30 वाजलेत. फार काही रात्र झालेली नाही. राज बेडवरून उठला. अंगावर कपडे वगैरे चढवले आणि आता दोघेही तिथून निघाले. बाजूलाच असलेल्या खोलीत आसावरी पुस्तक वाचत बसली होती. राज खोलीच्या आत गेला. ती त्याच्याकडे बघतच राहिली. मी जरा एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय. कदाचित रात्री यायचो नाही, सकाळीच येईल. तुला सांगून जातो, तो म्हणाला. तिने फक्त स्मित हास्य केलं आणि आता तो तिथून बाहेर आला. काही वेळातच तो आणि केशव गाडीत बसून तिथून निघून गेले. राज बाजूला बसलेला आणि केशव गाडी चालवत होता. राजने सिगरेट पेटवली. त्याची शारीरिक अवस्था इतकी खराब झाली होती तरी देखील त्याची सिगरेट काही सुटत नव्हती. पण आता कशाचाच काही भरोसा नव्हता. आयुष्य अजून किती बाकी आहे त्याची शाश्वती नव्हती. या अवस्थेत येणारा प्रत्येक क्षण त्याला मनाप्रमाणे जगायचा होता. आता तो चांदणी चौकाच्या थोडा पुढे आला आणि केशवचा फोन वाजला. हा पांडे, बोल, केशव म्हणाला. त्या माणसाचं आणि केशवचं काही बोलणं झालं आणि केशवने फोन ठेवला. सर, काम झालं. तो माणूस त्यांनी सोबत आणला आहे आणि खाली ते तळघर होतं, तिथे ठेवलंय त्याला. ते दोघेही त्याच्या आजूबाजूलाच आहेत आणि मी सांगितलेला तो केअरटेकर विवेक पण तिथेच आहे. ठीक आहे, त्या केअरटेकरला तू कामावर ठेवलं खरं, पण खालचं ते तळघर, त्यात असलेले ते रक्ताचे डाग, सडलेली ती प्रेत, त्याचं काय? सर, ते मी त्याला फार काही खोलात सांगितलं नाही, पण त्या 2 प्रेतांची विल्हेवाट आम्हीच लावली आणि तळघराची पूर्ण सफाई देखील आम्हीच केली. त्याला पैशाची गरज होती आणि माणूस विश्वासातला होता. तसा खूप हुशार माणूस आहे. इंजिनियर होता. पण काही कारणामुळे काही दिवस त्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. पण तो निर्दोष सुटला त्यातून आणि परत आला. पण आता त्याचं रेकॉर्ड खराब झाल्यामुळे त्याला कोणी नोकरी द्यायला तयार नव्हतं. मग परत एकदा दिवेआगरलाच येऊन राहिला. त्यातच मध्ये मी गेलो होतो तेव्हा मला तो भेटला. तेव्हा मी त्याला विचारलं की सध्या काय करतोस, तर त्यावर तो म्हणाला की मला नोकरीची गरज आहे. काहीही काम चालेल, मी करतो. मग माझ्या डोक्यात आले की
एक केअरटेकर त्या बंगल्यावर ठेवला तर बरं होईल, म्हणून मग मी त्याला ठेवलं. केशव म्हणाला. गुड. बाकी कुणालाही या पूर्ण प्रकरणाबद्दल काही कळता कामा नये. पैसे देऊन तोंड बंद कर लोकांची, एवढं सांगीन. राज म्हणाला. अर्धा पाऊण तास झाला होता. अर्ध्या पाऊण तासानंतरच ते लोक आता भुकुमच्या त्या बंगल्याच्या जवळ येऊन पोहोचले. गाडीतून दोघे खाली उतरले आणि अंतरावरच एक व्हॅन दिसत होती. बंगल्याचं गेट उघडच होतं. आतमध्ये लाईट सुरू होते. राज आणि केशव आतमध्ये शिरले. बंगल्याचं दार वाजवलं आणि काही वेळातच दार उघडण्याचा आवाज ऐकू आला. समोर एक 25-26 वर्षाचा तरुण मुलगा उभा होता. डोळ्याला चष्मा होता. सडपातळ अशी शरीरयष्टी होती. राजनी चेहऱ्याला मास्क लावला होता. त्याचे ते रूप अजून कोणी बघू नये म्हणून तोही काळजी घ्यायचा. केशव दादा, ते लोक खाली आहेत, त्या माणसाला घेऊन आलेत. तो केशवला म्हणाला. विवेक, हे आपले साहेब. हा बंगला यांचाच आहे. ज्या माणसाने माझं आयुष्य बदललं हाच तो माणूस. आणि राज सर, हा विवेक, विश्वासातला मित्र आहे. केशव म्हणाला. नमस्कार सर. नमस्कार. विवेक, जरा पाणी आण, तहान लागलीये. राज म्हणाला. विवेक लगेचच गेला आणि पाणी घेऊन आला. राजने थोडं पाणी प्यायलं आणि आता तो केशवसोबत त्या खोलीत शिरला जिथून तळघराकडे जाणारा तो दरवाजा होता. कपाटाचं ते दार उघडं होतं आणि आतमधला तो दरवाजाही उघडाच होता. दोघेही आत शिरले आणि तळघरात आले. बाजूलाच कोपऱ्यात एका लाकडी खुर्चीला एका माणसाला बांधलेलं होतं. त्याच्या अंगावर पांढरं धोतर आणि पांढरा सदरा होता. अंगावर एक काळं ब्लँकेट होतं. चेहरा कपड्याने झाकलेला होता आणि 2 माणसं बाजूला जमिनीवरच मांडी घालून बसलेली होती. पांडे, हे आहेत आपले साहेब. नमस्कार साहेब. काम झालंय, तो म्हणाला. कुठून मिळाला हा माणूस? राजने विचारलं. पुणे स्टेशनच्या बाहेरून उचलला याला. आता बेशुद्ध आहे. त्याला आम्ही पाण्याची बाटली दिली होती, काही खायला दिलेलं, त्यातच औषध टाकलं होतं, त्यामुळे त्याला गुंगी आली. आता आम्ही त्याला इथे घेऊन आलोय. काही वेळात तो शुद्धीवर येईल. बरं, त्याचा चेहरा तर दाखवा. ते कापड काढा त्याच्या डोक्यावरून, राज म्हणाला. आणि पांडेने त्या खुर्चीला बांधलेल्या माणसाच्या चेहऱ्यावर घातलेलं कापड बाजूला काढलं. बेशुद्ध अवस्थेतला तो माणूस बघून राजचं डोकंच सरकलं. डोक्याला एक काळा रुमाल गुंडाळलेला. हे काय आहे? मी सांगितलं होतं 30 ते 40च्या मधला माणूस पाहिजे आपल्याला. हा तर वयस्कर माणूस आहे. राजने अजून त्या माणसाचा चेहरा नीट बघितलेला नव्हता. फक्त त्याच्याकडे नजर ओझरती पडली होती. पण अचानक राजने आता निरखून त्याच्या चेहऱ्याकडे एकटक नजर लावली. बोलता बोलता राज थांबला आणि त्या माणसाच्या अगदी जवळ आला. या माणसाला त्याने आधी कुठेतरी पाहिलं होतं. त्याचा तो चेहरा त्याने नीट पाहिला. वळून त्याने पांडेकडे बघितलं. कुठून आणलं याला? साहेब, पुणे स्टेशनच्या मागच्या गल्लीत रस्त्याच्या कडेला अंगावर ब्लँकेट घेऊन झोपलेला, तिथून. राजचं डोकं त्या माणसाला बघून सुन्न झालेलं. हा तोच साधू होता ज्याने पहिल्यांदा राजकडे बघून सांगितलं होतं की तुझा राजयोग आज रात्री सुरू होतोय. आणि काही क्षणांनी रितेशची गाडी तिथं येऊन पोहोचली. मग पुढे जे घडलं ते सगळंच अनपेक्षित होतं. राज एका धक्क्यात होता. हे म्हणजे अगदी अनपेक्षित होतं. मूर्ख आहात का तुम्ही लोक? मी काय सांगितलं होतं केशव? 30-40 वयोगटातील व्यक्ती हवा आहे. किती वेळा बोललो होतो मी? राज चांगलाच भडकला होता. काय रे पांडे, मी काय बोललो होतो? हे काय केलं तू? साहेब, ऐकण्यात चूक झाली असेल. या मूर्ख माणसाने चुकीचं ऐकलं आणि त्याचमुळे असं झालं. केशव पांडेवर आणि पांडे त्याच्या माणसावर भडकला. याला सोडून येतो आम्ही. पण साहेब, काळजी करू नका. उद्या रात्रीपर्यंत तुम्हाला हवा तसा माणूस आणून देऊ. तोपर्यंत पैसे देऊ नका हवं तर, पांडे म्हणाला. एक काम कर, या माणसाच्या हातापायाला बांधलेल्या दोऱ्या काढ, राज म्हणाला. पांडेने त्या दोऱ्या काढल्या. राज त्या खुर्चीजवळ येऊन खाली जमिनीवर बसला
आणि त्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघू लागला. अजूनही तो खात्री करत होता की हा खरंच तो साधूच होता का, ज्याने पहिल्यांदा ही भविष्यवाणी केली होती. बाबाजी, ओ बाबाजी. राजने त्याचा हात हातात घेतला आणि त्याला उठवायचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू तो माणूस आता शुद्धीवर येऊ लागला. आता नीट ऐका. आताच्या आता इथून निघून जा आणि मी सांगत नाही तोपर्यंत दुसरा कुठला माणूस उचलून आणू नका, समजलं? राज म्हणाला. हो साहेब. गुड. केशव यांना 50,000 देऊन ठेव. केशवला राज म्हणाला. केशव आता त्यांना घेऊन वर निघून गेला. आता तळघरात फक्त राज आणि तो साधू दोघेच होते. तो हळूहळू शुद्धीवर येऊ लागला. त्याने हळूहळू डोळे उघडले आणि राजकडे बघितलं. सुरुवातीला भानावर यायला त्याला 5-10 मिनिट लागली. राजला कळत नव्हतं की हा नक्की कोणता योगायोग आहे, काय आहे हे नक्की, की बरोबर हाच माणूस आता त्याच्या समोर परत उभा आहे, ज्याने सर्वात पहिल्यांदा त्याला परिवर्तनाचा संकेत दिलेला. राजने त्या 10 मिनिटात 2 सिगारेटी फुंकल्या होत्या. राज उठून उभा राहिला आणि आता त्याच्याकडे पाठ करत थोडा 2-4 पावलं चालत पुढे आला. तो म्हातारा आता पूर्ण शुद्धीवर आला होता. कुठं आहे मी? कोण आहेस तू? त्याने राजकडे बघत विचारलं. राज पाठमोरा उभा होता. राज त्याच्या दिशेला वळला. त्याला बघून साधू डोक्याला ताण देत आठवू लागला. त्या साधूच्या चेहऱ्यावर एक विचित्र असं स्मित हास्य उमटलं. तू आहेस? मला माहिती होतं आपण भेटणार. कधी कुठे ते माहिती नव्हतं, पण एवढं माहिती होतं की तुझी आणि माझी एक भेट अजून बाकी होती. साधूने आता डोक्याला बांधलेलं ते कापड काढलं आणि बाजूला टाकलं. अंगावरचे ते ब्लँकेट त्याने बाजूला करत आता तो उठून उभा राहिला. म्हणजे तुम्ही ओळखलं का मला? राजने विचारलं. ओळखलं? तुझ्यासारखा व्यक्ती जीवनात एकदाच कधीतरी भेटतो रे. मला आठवते ती रात्र पुलाच्या खाली फुटपाथवर तू थंडीत कुडकुडत झोपला होतास. तेव्हा मीच तुला बघून तिथे सांगितलं होतं तुझा राजयोग सुरू होणार आहे, पण पुढे जे होणार आहे ते खूपच भयानक असणार आहे. तुझ्या कपाळावरच्या रेषा मला लांबून देखील दिसल्या होत्या. मी म्हटलं ते झालंच बघ. तुझी अवस्था. श्राप लागला तुला, श्राप. एका चांडाळाचा श्राप लागलाय. साधू आता आजूबाजूला बघू लागला. काही अंतरावरच त्याचं ते छोटंसं गाठोडं पडलं होतं. तो त्या गाठोड्याजवळ आला. त्याने ते उघडलं. आतमधून चिलीम आणि गांजा बाहेर काढला. गांजाची चिलीम त्याने 2 मिनिटात बनवली आणि ती पेटवली. चिलिमीचे मोठे दम ओढत त्याने तो धूर नाकावाटे बाहेर सोडला आणि क्षणभरासाठी डोळे बंद केले. बाबाजी, मला वाचवा. माझी मदत करा. मी एका अशा डोहात अडकलोय जिथून मी जितका बाहेर यायचा प्रयत्न करतोय, मी तितका जास्त आतमध्ये खोल धसत चाललोय. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मी एका अशा चक्रात अडकलोय जिथे मला एकतर एखाद्या निर्दोषाची हत्या करावी लागेल किंवा मग मलाच स्वतःचा जीव त्यागावा लागेल. या गोष्टीला आणखी एक तिसरी बाजू आहे, ज्यात कित्येक वर्षांसाठी मी पूर्णपणे कैद होईल, मृत्यूनंतरही. साधूने डोळे उघडत त्याच्याकडे बघितलं आणि तो त्याच्या जवळ आला. मी खरं तर तुझी मदत केलीच असती, पण या प्रकरणाबद्दल मला पूर्ण असं काहीही ज्ञात नाही. पण मला एक गोष्ट समजते, तुझ्यावर सैतानाची सावली पडलीये. तुझे खूप कमी श्वास शिल्लक आहे. पण एक गोष्ट मी सांगू शकतो, आतापर्यंत तुझ्या हातून ज्या काही हत्या घडल्या त्या प्रत्येक हत्येला एक कारण होतं. आजही इतका कमी वेळ शिल्लक असताना देखील तू कोणत्या निर्दोषाची हत्या टाळता येईल याच विचारात आहेस. हेच तुझ्या चांगल्या वृत्तीचं लक्षण आहे. मी तुझी नक्की मदत करेल. मला सांग, हे प्रकरण पूर्ण काय आहे ते. मला सगळं काही सांग. साधू आता चिलीम घेऊन परत एकदा खुर्चीवर बसला. त्याने परत चिलीम ओठांना लावत एक मोठा दम ओढला. राज आता त्याच्या समोर येऊन जागेवर जमिनीवरच बसला. राज त्या रात्रीपासूनच्या सगळ्या घटना त्याला सांगू लागला. पुढचा 1 तास राज फक्त बोलत होता. जे काही त्याच्या हातून झालं
जे काही घडलं आणि या रहस्याबद्दल त्याला जे काही माहिती आहे त्या सगळ्या घटना त्यांनी आता त्या साधूला सांगितल्या होत्या. साधूच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते. अगदी शांत विरक्त अशा भावनेने तो या गोष्टी ऐकत होता. ते ग्रंथ कुठं आहे ते मला एकदा बघू देत, साधू म्हणाला. हो, लगेच आणतो. राज तिथून आता वर आला. साधू पण सोबत वर आला. साधू आता हॉलमध्ये येऊन बसला. राज बाहेर आला. केशव गाडीजवळच उभा होता. सर, काय झालं? अरे, हा माणूस, याला मी ओळखतो. हा तोच साधू आहे ज्याने त्या रात्री मला आधीच संकेत दिला होता. तो आपली मदत करायला तयार आहे. त्याला ते ग्रंथ बघायचे आहेत. लवकर ती पिशवी काढ, राज म्हणाला. केशवनी मागचं दार उघडलं. मागं ती पिशवी ठेवली होती. ती पिशवी त्याने बाहेर काढत राजकडे दिले. राज ते घेऊन आत आला. केशव पण आत आला. आपण या बाजूच्या खोलीत जाऊन बसू. आपल्याला थोडी शांतता हवी आहे, साधू म्हणाला. राज आणि तो साधू आता दोघेही त्या खोलीत आले. खोलीचं दार बंद झालं आणि साधू आता ते ग्रंथ आणि ती पुस्तक चाळू लागला. तो सगळी पानं पटापट पालटत होता. मध्येच एखाद्या पानावर तो थांबायचा, काही क्षण नजर फिरवायचा आणि मग छताकडे बघून शून्यात नजर लावून कसला तरी विचार करायचा. तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडायचा आणि परत ती पानं पालटायला सुरुवात करायचा. आता तो पूर्ण ग्रंथ काही मिनिट तसाच पान पालटत संपवला आणि बाजूला ठेवला. त्याने आता दुसरा ग्रंथ हातात घेतला आणि त्याची पानं तो चाळत चाळत पुढे आला. 15-20 मिनिटात त्याने त्या पुस्तकाची देखील सगळी पानं चाळून घेतली. आता काही छोटी मोठी पुस्तक बाकी होती. ती पुस्तके त्याने वर वर बघितली आणि त्याने शून्यात नजर लावली. डोळे बंद केले. त्याने डोळे उघडले. हा कुठला योगायोग असेल? कुठल्या प्रकारचा संयोग आहे? कारण ही एक अशीच घटना मी कित्येक वर्षांपूर्वी बघितली होती. तेव्हा मी हरिद्वारला होतो. आमचे एक गुरु होते. त्याच्याकडे असाच एक व्यक्ती मदत मागायला आला होता. ती घटना मला पूर्ण आठवत नाही, पण माझ्या गुरूंनी त्याला यातून बाहेर निघायचा मार्ग दिला होता आणि नंतर तो मार्ग त्याने अवलंबून तो या अशाच विचित्र अशा शापातून मुक्त देखील झाला होता. या ग्रंथात लिहिलेल्यासारखाच काहीतरी तो प्रकार होता. आता आठवत नाही, पण ते बघितल्यासारखं वाटतंय, साधू म्हणाला. काय उपाय सांगितला होता त्यांनी? तो उपाय आठवतोय का तुम्हाला? राजने विचारलं. तोच उपाय आठवायचा मी प्रयत्न करतोय. मला मोकळ्या हवेची गरज आहे. आपण अंगणात जाऊ जरा, मग मला कदाचित आठवेल, साधू म्हणाला. राजला आता आशेचा एक किरण दिसला होता. मनावरचा ताण थोडा कमी झालेला होता. तो साधू बरोबर बंगल्यातून बाहेर आला आणि अंगणात येऊन उभा राहिला. साधूने परत एक चिलीम बनवली. ती पेटवत त्याने त्याचा एक दम ओढला. त्याने नाकातून धूर काढला आणि त्याचे डोळे लाल झाले. पाऊस यायची चिन्ह दिसायला लागली होती. अचानक दचकून त्याने बंगल्याच्या गेटच्या दिशेला बघितलं. काय झालं? राजने विचारलं. कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येतोय रस्त्याच्या समोरच्या झाडीतून. तिथं काहीतरी आहे. साधू आता चालत गेटच्या जवळ आला आणि त्याने निरखून रस्त्याच्या पलीकडे असलेल्या त्या झाडीकडे बघितलं. नाही महाराज, तिथं काहीच नाहीये आणि मला तर कुठला आवाज ऐकू येत नाहीये. अरे, असं काय करतोयस? केवढ्या मोठ्याने तो आवाज येतोय. साधूने गेट उघडलं आणि तो थोडा गेटच्या बाहेर आला आणि निरखून त्यांनी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या झाडीवर परत एकदा नजर टाकली. तिथं त्याला काहीतरी दिसत होतं. दचकून तो एकदम मागे सरकला. राज चमत्कारिकपणे त्याच्याकडे बघत होता. राजला रस्त्याच्या पलीकडे काहीही दिसत नव्हतं, कारण तिथे काही नव्हतं. वारा सुटलं होतं. पाऊस आता यायला सुरुवात झालेली. साधूला अचानक काय झालं काय माहिती. त्याने परत एकदा चिलीमचा दम ओढला. सगळा धूर बाहेर काढत अचानक तो स्तब्ध होत समोर बघू लागला. अरे, ते बघतो, तो समोर आहे. एका जनावराच्या पाठीवर बसलाय. साधू बोलून गेला. त्याला
त्या थंड हवेतही घाम फुटला होता. बाबाजी, तिकडं लक्ष देऊ नका, मला उत्तर द्या, यातून बाहेर कसा निघू मी? राज जरासा ओरडला. साधू आता एकदम भानावर आला आणि अचानक त्याला काहीतरी आठवलं. आता आठवलं? हो, आठवलं मला. साधू एकदम हसायला लागला. हसत हसत तो एक एक पाऊल मागे टाकत, इतकं सोपं उत्तर होतं. आता आठवलं. त्या ग्रंथातही ते लिहिलं आहे, 4 3 2 1 चं सूत्र. तो मोठ्यांदा हसू लागला. राजला काही कळत नव्हतं तो काय बोलत होता. राज अंगणात आला. त्याने सिगरेट पेटवली. अचानक पुढच्याच क्षणी आकाशात ढग जोरात एकमेकांवर आदळण्याचा आवाज झाला. एक दिव्य असा प्रकाश फेकत वीज चमकली. एक मोठा आवाज झाला. राजने दचकून वळत मागे बघितलं. त्याचे डोळे दिपले गेले. त्याने डोळे बंद केले. त्याचे कान सुन्न झाले. त्याने डोळे उघडत काही क्षणात समोर बघितलं आणि त्याच्या छातीत जणू एक भूकंप आला. साधू जमिनीवर पडलेला. शरीर काळं पडलं होतं. तो भाजून निघाल्यासारखा तरफडत जमिनीवर पडलेला. राज त्याच्या जवळ आला. बाबाजी, काय झालं हे एकदम? स्त्री स्त्री स्त्री. त्यांना काहीतरी बोलायचं होतं, पण हे 3च शब्द ते बोलले आणि त्यांचे डोळे उघडे ते उघडेच राहिले. शेवटचे हे 3 शब्द त्या मरणाऱ्या साधूच्या तोंडातून बाहेर पडले होते, ज्याचं कुठलं स्पष्टीकरण नव्हतं. 4 3 2 1 सूत्र म्हणजे नक्की काय? शेट, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. त्याने मला उपाय देखील सांगितला असता, पण त्यावेळीच नेमकी ती वीज त्याच्यावर पडायची होती. ऐकूनच तो आता चिडला होता. नियती हा कोणता खेळ खेळती त्याच्याबरोबर. सगळं काही समजायला येणारच असतं की इतक्यात काहीतरी घडतं आणि सगळं काही संपून जातं. काय करू आता? सर, व्यवस्था झाली आहे त्यांच्या अंत्यविधीची. गावाच्या बाहेरच स्मशान आहे. तिथला माणूस तयार झालाय. त्यांनी एक भटजी पण आणलाय जो ही विधी करू शकतो, पण 25,000 रुपये मागतोय. मी त्याला ते देऊन आलोय. केशव म्हणाला. पहाट झाली होती. आता 5 वाजले होते. त्या मांत्रिकाचं प्रेत गाडीमध्ये टाकून लगेच ते आता तिथून निघाले. 2-3 किलोमीटरच गावाच्या बाहेर असलेल्या त्या स्मशानभूमीकडे गाडी त्यांनी वळवली. गाव जागं होण्याच्या आधीच हे सगळं उरकायला हवं. राज आणि केशवने ते प्रेत बाहेर काढलं आणि आता ते प्रेत स्मशानाच्या आतमध्ये घेऊन गेले. अगदी व्यवस्थित विधिवत त्या साधूचा अंत्यविधी करण्यात आला. राजने त्याला मुखाग्नी दिला आणि काही वेळातच राज व केशव तिथून फार्म हाऊसवर येऊन पोहोचले. फार्म हाऊसवर येताच आता राजने केशवला ड्रिंक बनवायला सांगितलं. सोफ्यावर बसून तो त्याच्या ओठांमध्ये सिगरेट धरू लागला, पण ती सिगरेट त्याच्या ओठात मावेनाशी झालेली. 4 तासापूर्वी असा प्रॉब्लेम झाला नव्हता. तेव्हा मी सिगरेट व्यवस्थित माझ्या ओठात धरू शकत होतो. राज उठला आणि आरशामध्ये स्वतःला बघू लागला. त्याने स्वतःच्या तोंडाचा आकार बघितला. त्याचं तोंड थोडंसं निमुळतं झाल्यासारखं वाटत होतं. केशव ग्लास घेऊन आला. खिशातला स्ट्रॉ काढत राजने त्या ग्लासमध्ये टाकला आणि आता तो त्या स्ट्रॉनी दारू घेऊ लागला. कसा तरी तो ग्लास त्याने संपवला आणि आता तो उठला. खोलीच्या आतमध्ये आला. तिथे ते ग्रंथ आणि ती पुस्तक ठेवलेली. त्याने ते ग्रंथ आणि ती पुस्तक उघडली. काहीच कळत नव्हतं त्याला. त्या पुस्तकातलं संस्कृत भाषेसारखं सगळं दिसत होतं, पण संस्कृत भाषेपेक्षा काहीतरी वेगळंच होतं. ते ग्रंथ, ती अक्षर, ते शब्द बघून त्याचं डोकं भणभणायला लागलं होतं. नक्की काय समजणार यातून? त्याने आत साधूने म्हटलेल्या त्या 4 3 2 1 च्या सूत्राशी मिळतं जुळतं काही दिसतंय का तेही बघायला सुरुवात केली, पण तिथं तसंही काहीच कळत नव्हतं. 2-3 तास तो ते ग्रंथ चाळत राहिला, पण काहीही निष्पन्न झालं नाही. वैतागून तो त्या खोलीतून बाहेर आला. केशव, किती तारीख आहे आज? 11 तारीख. अजून 6 दिवस. दिवस मोजण्याच्या व्यतिरिक्त आता अजून काही करता येणार नाही. केशव, तुझ्या माणसाला यावेळी कोणतीही चूक होणार नाही.
अशी ताकीद दे आणि तसा माणूस शोधायला लाव. आता काही ऑप्शन नाही, मला सुद्धा राक्षस बनावंच लागेल. राज म्हणाला. केशवच्या चेहऱ्यावर निश्चितीची भावना आली. सर, काही काळजी करू नका. यावेळी त्या हरामखोरांबरोबर मी स्वतः जॉईन, म्हणजे त्यांच्या हातून कोणतीही चूक होणार नाही. मी स्वतः हे काम होईल याची खात्री करून देतो, केशव म्हणाला. राजने टीव्ही सुरू केला. मन कुठेतरी वळवणं गरजेचं होतं. आता तसेही केशव पुढचं काम करेल याची त्याला थोडी खात्री होती. त्याने टीव्ही लावला. तो न्यूज बघू लागला. आत्ताच एक ताजी बातमी हाती येत आहे. शहरात गेल्या 8-10 महिन्यापासून सुरू असलेलं लोकांच्या बेपत्ता होण्याचं सत्र अजूनही सुरूच आहे. यात काल एका तरुणाची भर पडली. नक्की ही लोक बेपत्ता होत आहेत कुठे याचा काहीही तपास अजूनही लागलेला नाही. सदर तरुण हा रात्री एका ATM सेंटरवर शेवटचा पाहण्यात आलेला होता. तो एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता आणि नाईट शिफ्टवरून स्वतःच्या घरी जात असताना काही वेळासाठी ATM सेंटरवरती पैसे काढायला म्हणून थांबला होता. रात्री 2ची ती वेळ असावी, पण तिथून बरोबर 2:15 नंतर त्याचा फोन बंद येऊ लागला आणि त्यानंतर त्याचा कोणताही तपास अजूनही लागलेला नाही. त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. पोलिसांनी या गोष्टीचा तपास हाती घेऊन आता जवळजवळ 6 तास उलटून गेले आहेत. त्या तरुणाची बाईक त्यासाठी ATM सेंटरपासून 500 मीटर अंतरावर एका सोसायटीच्या गेटच्या समोर लावलेली आढळून आली. राजनी बातमी बघितली आणि केशवला जवळ बोलावलं.